आता हे एवढाले लेकर शाळेत येणारे असते ते कसं येऊ सांगा बरं. तर एकच नाव सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे, मी सांगतो कोणी सांगेल, मिनलताई पाटील. किती त्रास आहे लेडीजला, समजा काही शौचालयाला जायचं असेल, कुण्या पुरुषाला जायचं असेल, म्हाताऱ्या माणसाला मूळ मुद्दा आहे हा. रोड, नाली आणि हे जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यापासून हा प्रभाग कोसो दूर आहे. नांदेड मध्ये फक्त पाण्याचा प्रश्न आहे, नळाला पाणी व्यवस्थित हे नाही. विकास काही जागी झालाय, काही जागी तर तसाच राहिलाय. पाण्याचं सोडून द्यावं, इतका चिखलातून आले आम्ही बरसात. हा प्रश्न, मूलभूत प्रश्न काय माहिती काय की नाली, लाईट, पाणी हे सगळ्या गोष्टी आजपर्यंत सुटल्याच नाही. ते जसा देश स्वतंत्र झाला याच्यावरच निवडणूक लढल्या जाते. नमस्कार, मी रामेश्वर जामगे, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यातला दुसरा टप्पा म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका लागू झाल्या. अशातच नांदेड महानगरपालिकेची निवडणूक लागू झाली आणि नांदेडमध्ये निवडणुकीचं वातावरण तयार झालं. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. अनेकांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये, नमस्कार चौक या ठिकाणी. इथल्या लोकांकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रभागाचा विकास झालाय का, या आधीच्या नगरसेवकांनी त्याचा विकास झालाय का, त्या कामावर ते समाधानी आहेत का, आणि त्यांची एकंदरीत या निवडणुकीमधली भूमिका काय, कोणाच्या बाजूने ते कौल देतील आणि प्रभाग क्रमांक 3 चा नगरसेवक म्हणून ते कोणाला निवडून देतील. प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षाची उमेदवार रिंगणात उतरलेले असतानाही अनेक अपक्ष उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं मत कोणाला आहे आणि ते कोणाच्या बाजूने कौल देतील. आपल्यासोबत नागरिक आहेत. बा, तुम्हाला काय वाटतं, आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी या नगरचा विकास केलाय का? आता तो कधी नगरसेवक विकास केले नाही नाही. आता कवनीत केले नाही. तुम्हाला काय वाटतं, यावेळेस जनता कोणाच्या बाजूने उभे टाकेल, कोणाला मतदान करेल? माझ्या वाटते आता मिळून करावं लागतं आता सगळं. नक्कीच. मिनलताई सध्या अपक्ष उमेदवार आहेत, तर कसं होईल, मिनलताई निवडून येतील का? येते नक्की येते. तुम्हाला काय वाटतं, नेमका प्रभागाचा विकास झालाय का, आधीच्या महानगरपालिकेने विकास केलाय का, आणि आताची सध्याची परिस्थिती? एकंदरीत जर बघायला गेलं, मी सांगवी या मूळ गावचा रहिवासी आहेत, परत पांडुरंगनगर या भागात पण राहतो मी. तर एकंदरीत जर बघायला गेलं, सांगवी प्रभाग हा गावात असल्यासारखं वाटतं, कारण सिटीच्या खूप बाहेर म्हणजे एकदम अतिदुर्गम भाग असल्यासारखं वाटतो. म्हणजे महानगरपालिकेमध्ये हा विकास येतो आणि महानगरपालिकेमध्ये आपण राहतो की असं वाटतच नाही. सांगवी प्रभाग असा वाटतो की आपण कुण्या गावात राहतो. इथले रोड, नाली जर बघायला गेलं, आणि जर उमेदवार जर आजकालच्या घडीला जर बघायला गेला कोणता असला पाहिजे, तर एकच नाव सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे, मी सांगतो कोणी सांगेल, मिनलताई पाटील. का तर याचं उदाहरण, त्यांच्याकडे एक नगरसेवक म्हणून जी जबाबदारी असते त्यांनी जी कामं आतापर्यंत केलेली आहेत. उदाहरण जर द्यायला सांगत झालं तर आरोग्य सवलत कार्ड म्हणजे जे की त्यांनी आमच्या घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. एक आज आमचे असे सोबतचे आहेत, गुरुनगरचे राहणारे, यांच्या घरी एक पेशंट होता, त्यांना त्या आरोग्य कार्ड सवलतचं लाभ मिळालेला आहे. तर या प्रकारचं असे एकदम चांगलं आणि उत्तम काम हे मिनलताई पाटील करत आहेत. पण काही स्थानिक लेवलला म्हणा पक्षांनी त्यांना तिकीट नाकारलेलं आहे, तरी पण त्या अपक्ष थांबलेल्या आहेत, त्या अपक्ष उमेदवार आहेत, आणि नक्कीच त्यांचा विजय होईल. का तर ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे. का आणि अजून एक म्हणजे जर एक नगरसेवकाचे ते जे काम आहेत ते तर करतच आहेत, न कोणत्याही संविधानिक पदावर नसला तरी ते आता काम करत आहेत. पण त्यांच्याकडे एवढं प्रोफाईल आहे की बा नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतील, त्यांचा सगळा अजेंडा त्यांच्याकडे आता सुद्धा तयार आहे. आधीच्या नगरसेवकांनी काम केलंय का? अगोदरच्या काम केलंच नाही, दाखवा. आता रोड, नाली आणि हे जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यापासून हा प्रभाग कोसो दूर आहे. बाकीच्या तर गोष्टी सोडाच, रोड आणि नाली आणि लाईट्स या मूलभूत जे गरजा आहेत नगरसेवकांनी द्यायला पाहिजेत, त्याच्यापासून हा प्रभाग वंचित राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, विकास झालाय का? आता तुम्ही बोलत होतात, नेमकं काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे काय, नगरसेवक येतात, निवडून येतात, नंतर तर कुठं राहतात की कोणत्या गावाला जातात की फोन लावलं तर एखादी सिग्नेचर पाहिजे असेल तर ते नगरसेवकच राहत नाही. गावालाच गेले, कुठं फलाण्या जागी गेले. अहो विकास म्हणजे कसा राहते माहिती ना, आपण नगरसेवक म्हणतात म्हणजे नगराचा सेवक म्हणजे नगरसेवक. हा, मग ते नगरसेवकच नाही,
कुठं आहे की काय नाही की लोकांच्या गावात उडालं पाणी, लोकांना चिलट, ड्रेनेज बराबर नाही, रोड बराबर नाही, नाल्या नाही, लाईट नाही, सगळं काहीच नाही. काय म्हणते आता निवडणुका लागणार आहेत, 15 तारखेला मतदान आहे. तर या मतदानामधून मग जनता कोणाच्या बाजूने असेल, कोणाला नगरसेवक म्हणून निवडून देईल? आता सध्याला तर 4 आहेत पॅनलचे. 4 मधले आता नगरसेवक बी काय आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे रनिंग नगरसेवक. पण त्या नगरसेवकाने विचार करायला पाहिजे की बाबा आपण काहीतरी कुठं काय विकास केला, त्या कुठं गेल्या का. अहो साधं कोणी मेलं तर त्याला माहित राहत नाही की वार्डामध्ये कोण मेलं कोण जिथं राहिलेलं आहे. फक्त ते कवा येतात यादी चेक करायला, किती राहिले तर किती नाही, बस ते बघतात. त्याच्यावर ते काम राहते आणि नंतर काय राहणार, नंतर तर कोणीच येणार नाही. आता पूर येऊन आता लोकांच्या घरात पाणी झालं. हा, लोकांना अक्षरशः रडले काय लोक, आम्हाला बघा या. लोकांच्या घरात 4-4 दिवस पाणी होतं. महबूबनगर एरिया जे आहे त्या एरियामध्ये एवढा पाणी होतं, काही जणांच्या घरात राहायला झोपायला नव्हती जागा नव्हती. काय वाटतं कोण निवडून येईल? जनता कोणाच्या बाजूने उभी टाकेल? जनता आहे की नाही, जे काम करल त्याला निवडून देईल. नक्की जनता जे काम करेल त्याला निवडून देईल, या पद्धतीचा सूर आहे. आपल्या सोबत अनेक नागरिक आहेत, आपण त्यांच्या सोबत संवाद साधूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया. अजून काय इकडे बघा, नगरसेवकाचे जे काम राहते आपल्या वार्डामध्ये, दवाखाना, डिलिव्हरी असो या कोणता पेशंटही असो, त्याला काही सुविधा आता का नाही. आता ते कोणी म्हणतात की लोक काय म्हणतात, कोणतं की पार्सल आलं, पार्सल वापस धाडायचं बोले. अहो पार्सल वापस नाही, तुमच्या सुविधा तुम्हाला जे तुम्ही खाता पिता राहता ना, ती सुविधा तुम्हाला भेटत नाही. तर ते मॅडम निवडून आल्यावर त्याच्यामुळे आहे की नाही, ते विकास त्याला वाटतं की बाबा ते सांग हुशार व्यक्ती जे आला काम करायला, लोकांची सुविधा करण्यासाठी आला असेल तर ते काय करतात, त्यालाच विरोध करतात. म्हणजे त्याला वाटते की याला विकासाचं काम नका, काम की जनता का आहे. अरे तुम्ही जनतेच्या वोटिंगवर निवडून येता, जनतेच्या सगळे काम तुम्हाला करायला पाहिजे होते, पण जनतेचे कामच करत नाही. काही लोक फक्त येतात, बोलवचन देतात आणि जातात निघून. त्यासोबतच आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या प्रभागातला विकास झालाय का, नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती आहे. यासोबतच आपल्यासोबत अनेक तरुण आहेत. भैया, तुमचं नाव काय? ठाकूर आदित्य. आपल्या सोबत विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की नेमकं त्यांची परिस्थिती काय, नगरामध्ये त्यांना विकास दिसतोय का, आणि एकंदरीत त्या सगळ्या गोष्टीवर. तुम्ही याच नगरमध्ये राहता? नाही, आम्ही शिकायला आलो. शिकायला आलेले. काय वाटतं तुम्ही एकंदरीत या नगरमध्ये फिरताना विकास झालाय असं वाटतंय का? हा, थोडाफार झालेला आहे विकास. 3 वर्षामध्ये 3 वर्ष झालेत आम्ही इथे येऊन. काय काय झालेलं दिसतंय ना? रस्ते आणि वगैरे काय? रस्ते वगैरे चांगले झाले तर. नमस्कार चौकामध्ये जे हिंगोलीकडे येणाऱ्या लोकांचा स्वागत करणारा चौकच आम्हाला फुटलेला दिसतो. हा, ते ऍक्सिडेंट वगैरे झाल्यानं थोडीफार नुकसान झालेली होती वाटायला. म्हणजे इथली परिस्थिती आपण पाहतो, ज्या नमस्कार चौकामध्ये आम्ही हा शो घेतोय, जनतेचा कौल घेतोय, त्या नमस्कार चौकाचं हे जे आहे तेच आम्हाला फुटलेलं दिसतंय. म्हणजे जे बाहेर जिल्ह्यामधले लोक येतात त्यांचं स्वागतच या पद्धतीमध्ये नांदेडची महानगरपालिका करताना दिसतंय. या पद्धतीचा विकास आहे. या सोबतच अनेक लोक आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या प्रभागाचा विकास झालाय का, आणि एकंदरीत नेमकी परिस्थिती काय. मामा, किती दिवस झालं इथं गाडा लावता? आम्ही 2 वर्ष तिथे होऊन गेले त्या गाडा. कुठले आहेत तुम्ही राहणार? राठी सोमेश्वर. अच्छा, तिथले आहेत. काय वाटतं या एकंदरीत भागाकडे बघून इथला विकास झालाय का? महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या. विकास झाला तर थोडाफार राहिलेला आहे. हा. कुठं पाणी वगैरे साचते, कुठं नाल्या वगैरे नाही का. तर सध्या शौचालयाची सोय नाही, बस स्टँड वगैरे आहे. सध्या एखादं शौचालय टाकले की आमची सोय होते, थांबणाऱ्या लोकांची होती. असं आहे, आम्हाला थोडाफार त्रास व्हायला इकडे वगैरे लगीला वगैरे जायला. त्याच्यामुळे एखादं शौचालय झालं तर आपल्या इथे भरपूर विकास होऊ शकतो. इथून पाणी वगैरे येते, तिकडून काय येते, कचऱ्याची व्यवस्था बरोबर नाही. महानगरपालिकेवाले कवा कचरा नेतात कवा नाही ना चालेत, असं व्हायलंय. तुम्हाला काय वाटतं, एवढे ग्राहक तुमच्याकडे येतात तर काय कोणाची सत्ता येईल, कोण निवडून येईल, असं काय म्हणता, चर्चा काय होते? चर्चेत आम्ही येऊ जास्त काही सांगणार चाललं जेव्हा तेव्हाच आम्ही बोलतो, कारण सगळ्याचेच
फॉर्मवरच सगळ्याची चर्चा असं आहे. काय वाटतं काका नेमकं नांदेड महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल? काय सांगू शकतो आपण. विकास झालाय का? विकास तर व्हायला आहे, पण आता आजच्या या अनुसार कसं सांगू शकतो आपण. मग एकंदरीत काय पाहता या महानगरपालिकेच्या काळामध्ये आधीचे जे नगरसेवक होते हो. त्यांनी विकास केलाय का? विकास काही जागी झालाय, काही जागी तर तसाच राहिलाय. हा. हो. आता काही जागी 2 वर्ष झालं आमच्या इकडे एरियामध्ये रोड खंदून ठेवला डॅनिज लाईनचा, आणि त्याला आणि काही कुणच बघलं नाही. आता पण आहे कोणता आहे तुमचा? हे इकडं बायपासला. बायपास. आणि कमी नाही बघायला. हा. 2 वर्ष झालं खंदून ठेवला, दोन पाहिलंच नाही. नाही पाण्याचं सोडून द्यावं. इतक्या चिखलातून आले आम्ही बरसारे, हा. गाड्या आमच्या इथं ठेवू लागले आम्ही. कोणाला मतदान करणार मग यावेळेस? जुनेच माणसं पाहिजे की नवीन चेहरा देणार? आता नवीन बघू ना, आपल्या वार्डातला नवीन बदलू आपण. हा. आता दुसऱ्या वार्डातले तेला जे तर असे ते नवीन बदलतील. बरोबर. तुम्हाला काय वाटतं कोण चांगला चेहरा असेल? आता खूप उमेदवार रिंगणात उतरले. हो ना, ज्याच्या वार्डात ज्या समस्या आहे त्याच्या वार्डातलं ते ठरवतील की कुणाला आणायचं ते. तुमच्या बरोबर वार्डात आहे. कोण येते? हा, तुमच्या वार्डात आमच्या वार्डात आता आणि का हेच झालं नाही ना, कोण कोण उमेदवार राहिले ते मी बघायलाच नाही. मी दिवसभर इथं राहतो तर ते कवा बघू. बरोबर. असं आहे ना, बरोबर आहे की नाही. हा. तुम्हाला काय वाटतं नांदेडचा विकास झालाय? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मतदार आहात, नांदेडमध्ये राहतात. बोलायला काय? विकास झालाय का? विकास तर झाला नाही. काय कोणता विकास अपेक्षित आहे तुम्हाला? विकास कोणता अपेक्षित आहे? विकास रोडचं काम झालं नाही, किती वर्षापासून पेंडिंग आहे ते नाल्याचं. हे झाले 2 वर्ष खंदून ठेवलेलं आहे, 2 वर्ष झालं आणखी काम झालं नाही. अडचण काय आहे, तेवढं वरून वरून कोणाचं डोक्याला तुम्हाला काय वाटतं नेमकं आता नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, कोणाची सत्ता येईल? तुमच्या भागातला नगरसेवक कोण होईल? आमचे सुशील कुमार चव्हाण. सुशील कुमार चव्हाण. नक्कीच ते नगरसेवक होतील आणि तुमच्या समस्या सोडवतील. हो सोडत. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं नांदेडच्या महानगरपालिकेत कोणाची सत्ता येईल आणि कोण नगरसेवक होईल? मला वाटतं नांदेडच्या महानगरपालिकेत जी युती चालू आहे त्याची सत्ता होईल. कोणती युती? महायुती जी चालू आहे म्हणजे भाजपची आणि सध्या युती नाही ना. प्रत्येक नाही पक्ष युती त्याच्या होऊ शकते. पद्धतीनं लढवतं. नाही युती होऊ शकते समोरचलून उमेदवार जर निवडून आले तर महायुती होऊ शकते. म्हणजे आता सध्या वेगवेगळे नगरसेवक पदाला उभे आहेत, याचं काय आहे? याचं काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये काय सांगा, ज्या प्रकारे जे नगरसेवक चांगले काम केले किंवा महाग चांगली त्याने कामं केली असतील, ज्यांचा लोकांचा त्याच्यावर भरोसा असेल त्या लोकांकडून तो निवडून येईल. तुम्हाला काय वाटतं नेमका नगरसेवक कोण येईल तुमच्या प्रभागामधला? आमच्या प्रभागामधला नगरसेवक तर फिक्सच आहे, उमेश पोळे. हा 100% देणार म्हणजे येणार. तुम्हाला काय वाटतं नांदेडचा विकास झालाय का? नांदेडचा विकास जेमतेम झालेला आहे. बाकी काही विकास आहे, तसंच काही विकास सोडता आरोग्यविषयक काही जे मूल हे आहे त्याच्याबद्दल जास्त दखल आमच्या मिनलताई पाटील यांच्याशिवाय दुसरं कोणी घेतली असं मला वाटत नाही. कारण त्यांनी निवडणुकीला उभा टाकण्याच्या आधीच जे की गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी माफक दरामध्ये आरोग्य सवलत कार्ड हे उपलब्ध करून दिलेलं आहे. मला वाटतं आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेला हर एक जनतेच्या घराघरामध्ये हे कार्ड पोहोचलेलं आहे, आरोग्य सवलत कार्ड, जे की माफक दरात आहे. 10% ते 50% प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांनी सवलत त्यांच्या याच्यातून उपलब्ध करून दिली आहे. विनलताई सध्या अपक्ष उमेदवार आहेत, शिवसेनेने त्यांना डावललं, मग काय येतील का निवडून? त्या प्रभागातील जनता सोबत आहे? 100% जनतेनं त्यांना नगरसेवक म्हणून निवडलेला आहे. येथली सुजाण जनता त्यांना नक्की निवडून देतील. तुम्हाला काय वाटतं नांदेडचा विकास झालाय का? बोलले का? तुमचं काय नाव? काय तुमचं? विकास पवार कुठले राहणार? इथलंच आहे मी. काय वाटतं ना तुमच्या प्रभागात विकास झालाय? पुऱ्या नांदेडमध्ये विकास बरोबरच काय नांदेडमध्ये नाही, कुठे रस्ते बरोबर नाही, काय नाही. खड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खडे काही संबंध नाही, कुठंच काय ते आधीच्या नगरसेवकांनी कामच केलं नाही. म्हणजे केलंय प्रमाणात, पण काही प्रमाणात केलं, काय करून राहिले काम करायचं अजून. काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या प्रभागामध्ये बीजेपीचं सरकार आहे. बीजेपीचं आता बीजेपीचे सरकार येईल म्हणताय. अशोकराव चव्हाणांची आधी सत्ता होती महानगरपालिकेवर, आता तेच भाजपमध्ये झालेत. विकास पण राहिलाय म्हणतात. मग हे एकच काय म्हणता? विकासही राहिला म्हणता आणि पुन्हाच आधीच्या सत्तेलाच निवडून यायचं म्हणता. बघू तर काय होते ते जनतेच्या हातामध्ये सरकार. तुमच्या मनात तर बीजेपी? बीजेपीचं नक्की. यासोबतच आपल्या सोबत अनेक भाजी विक्रेते आहेत, त्यांच्या अडचणी आपण जाणून घेऊया, त्यांच्या सोबत संवाद साधूया. मामा नाव काय तुमचं? माझं नाव सटो वाघमारे. काय किती वर्षापासून करता हा व्यवसाय? आमच्या मुलं राहतात इथं, मी राहतात. तिकूनच येतो मी. बसता येईना चल.
कुठले तुम्ही राहणार पेरूरचे पेनूरचे हो किती वर्ष झालं राहता इथं इथं 67 वर्ष झालं पूर्ण राहतात. 67 म्हणजे वर्ष पूर्ण झालं राहतात. पूर्ण हा आम्ही राहत नाही इथं. तुम्ही रोज इथं बसता नाही मी बसत नाही इथं पूर्ण बसतात. तुम्ही कधी मध्ये नांदेडला तर येता हो. हा भाग बघता हो. काय वाटतं नांदेड मध्ये विकास झालाय का रस्ते नाली पाणी या ज्या सगळ्या गोष्टी किंवा तुमचे पोरं राहतात पोरं राहतात. त्यांना आपलं काय अडचणी वाटतात का काही आपलं काही माहित नाही सर. हा. पोरं म्हणजे राहतात. तुम्हाला इथं इथं बसायला काही अडचणी येतात का काय अडचण नाही. नाही हा. नक्कीच या पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे अनेक नागरिक आपल्यासोबत संवाद साधतात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक लोक आपल्यासोबत संवाद साधतात याच पद्धती समोर आहे. तुमचं नाव काय माझं जयमाला जोगदंडे. काय इथं तुम्ही किती वर्ष झालं बसता मला किती 2 वर्ष. 2 वर्ष काय अडचणी काय येतात नेमक्या इथं बसायला काय येतात का सध्या तर काही अडचण नाही राहणार इथं. कुठले तुम्ही आम्ही इथंच नांदेड मधल्याच आहे. कुठल्या याच प्रभागामध्ये राहणार? लक्ष्मीनगर. काय विकास झालाय का तुमच्या प्रभागात रस्ते नाली भरपूर विकास आहे. आमच्या लक्ष्मीनगरला काही 2 विकास वर्ष नाही. झालं एका टोंगळे इतक्या चिखलात चालू नाही आलं. ते काय आमच्या वाटतं कोण निवडून येईल आता आमच्या गल्लीतला उमेदवार आता 2 वर्षापासून झोपलाय. हा. इलेक्शनच्या टाइमला शेपूट घालून बाहेर गेला आता. हा. हा. आता ये- 2 वर्ष झालं झोपला हा. आणि आता बाहेर यायला म्हणून तर आम्ही चिखलातून यायला चाललो ना. हा. आणि मग इथं चौकामध्ये भाजीपाला विक्री करतात हा, काय मग. काय अडचणी काय काय अडचणी आहे ना मग आम्हाला 4ला यावं लागतो चिखलातून हा. आणि संध्याकाळी 10ला चिखलातून जावं लागतो. बरोबर आमची समस्या एकदम प्रॉब्लेम सॉल्वच आहे आमचा. हा. हा. सकाळी 4ला यायचं हा. संध्याकाळी 10ला ते चिखलातूनच टोंगण्याच की चिखलात किती वेळेस पडू आम्ही त्या चिखलात. म्हणजे नगरसेवक तुमच्या आरोग्याची काळजी घेते म्हणा हा, की बिलकुल, हे 90% तुमचा व्यायाम 90%. होतोय चिखलातून हा यायला. 90%. या पद्धतीचं आहे या काय कुठले आहात तुम्ही राहणार मी जयंत नांदेडकर सरकार. मी एक सामान्य माणूस आहे. मी असे लोक बघत असतो की मीच विकास करणार, मीच या पक्षाचा, मी अमक्या तपक्या, ते सगळ्या गोष्टी बोलत असतात. त्यांना बॅकिंग असते. आज अशोकराव चव्हाण साहेब चंद्रशेखर बावनकुळे आलेले आहेत चंद्रलोकला. सगळे तिथंच बीजेपीचे सगळे लोक तिथं आहेत. सकाळी शिवसेनेचे येऊन गेले, अदर पक्षाचे येऊन जातील, खूप लोक येऊन जातील. पण सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मूलभूत प्रश्न काय आहे माहिती आहे काय, की नाली, लाईट, पाणी हे सगळ्या गोष्टी आजपर्यंत सुटल्याच नाही. ते जसा देश स्वतंत्र झाला याच्यावरच निवडणूक लढल्या जाते. हे निवडणुकीचे मुद्देच आहे ते. बरोबर आहे. तुम्ही मुलाखत घेता, तुम्ही मीडियाचे माणसं आहे, तुम्ही किंवा एखाद्या चॅनलचे युट्यूबर असाल, तुम्ही कुठलेही असाल, मूळ मुद्दा काय ते माहिती आहे का, प्रत्येक जण येणारा नगरसेवक काय म्हणते, मागच्या नगरसेवकानं काहीच केलं नाही, मी आलो तर मी नाल्या करेल, मी रोड करेल, मी लाईट आणल. सगळं इथं हॉटेलिंग आली, पूर्ण टोटल आलं. सगळं हॉटेलला लाईट येते, इथून कुठून येते, डीपी बसतात, हे लॉजिंग आहे, हे सगळं कुठून येतात या सगळ्या गोष्टी. हे लोक डेव्हलप होतात. हे लोक डेव्हलप काय होतात. वाटतं, कोण निवडून कोण येईल या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये या वेळेला माझं म्हणणं एकच आहे, एक तर तुम्ही एक सामान्य माणसाला एक निवडून द्या. पक्ष बदलून येणारे लोक तुम्ही आयाराम गायराम म्हणतात. आजकाल तर असा सीझन आलेला आहे की बिनविरोध बी आणू शकतात ते लोक. आता चंद्रशेखर बावनकुळे सिटी याच्या बसलेले आहेत. हा, मग तिथं तुम्ही बिनविरोध बी. काय वाटतं, पक्षाचा लोक निवडून येईल किंवा अपक्ष लोक निवडून येईल माझं एक म्हणणं आहे की तुम्ही एक नगरपालिकेचे लोक बोलवता, आयुक्त लोक काय म्हणता की तुमचा मतदानाचा अधिकार आहे. हा, मतदानाचा अधिकार आहे सर्व म्हणजे लोकशाहीचा अधिकार आहे. मग जर बिनविरोध आले तिथं तर मग मतदान द्यायचं नसेल तर मग आमच्या अधिकाराचा उपयोग काय. होऊ द्या, मतदान होऊ द्या, मतदान होऊ द्या, मतदान होऊ द्या. सामान्य लोकांना ज्यावेळेस सामान्य लोक निवडून देणार. नक्कीच हा. सामान्य लोकाला सामान्य लोक निवडून देईल. बरोबर. काय वाटतं तुम्हाला या प्रभागाचा विकास झालाय का झालाय काही प्रमाणात, काही नाही झाला. मग आता होऊन काय करता. इथं आज 2008 पासून कोण्या नांदेड सिटी मध्ये कुठंतरी मुत्री आहे का. किती त्रास आहे लेडीजला, समजा काही शौचालयाला जायचं असेल, कोण्या पुरुषाला जायचं असेल, म्हाताऱ्या माणसाला मूळ मुद्दा आहे. हा, मुत्री नांदेडमध्ये कुठे एक तरी मुत्री आहे का. कोण्या ठिकाणी श्रीनगर एवढं बाजारपेठ आहे, वजीराबाद बाजारपेठ आहे, पुन्हा इकडे तरोडा नाका आहे, वसार चौक आहे, कुठं मुत्रीचं एक ठिकाण तुम्ही दाखवा. तुम्ही पैशाबद्दल तुम्ही ते शौचालय खोलून ठेवल्या, पैशाशिवाय काही चाललं नाही ना. बाकी कोणाचा काय विकास केलाय. गल्ली बोळ्यामध्ये जर गाड्या घेऊन जायचं म्हणलं तर मोटरसायकलवर लावून तिथं घरापुढीचं हॉर्न वाढलं तर का हॉर्न वाढलं. आम्ही शाळेचे लेकरं सोडतो,
तर मला सांगा वाढलं तर मोटरसायकल काढत नाही, माझ्यासारखा एखादा तळी राहून कुठंच काढत नाहीत गाड्या, रोडवर गाड्या लावून ठेवतात. पार्किंगला तुम्ही घरामध्ये लावत नाही आणि रोडवर गाड्या लावून ठेवतात. मला काय वाटतं या प्रभागामध्ये कोण निवडून येईल या महानगरपालिकेत? कोणी आला तरी त्यांनी विकास करावा, बाकी काही आम्हाला आता हे लाईट बघा अनेक रात्रीला पक्षाचे चालू आहे. लोक आहेत. कधी अनेक चालू आहे? पक्षाचे लोक बंद आहे ना आहेत, आता अनेक लाईट. पक्ष आहेत. तर अपक्ष कोण हो येईल? की कोणी हो, विकास करा, जनतेला तुम्ही सोयी द्या, पाणी, लाईट आणि रोड, बाकी काय ड्रेनेज लाईट. अहो कुठं कचरा तसे तुंबून ठेवतात. नगरपालिकेच्या गाड्या येतात, त्या चांगल्या हॉटेलमधले कचरे उचलतात, कारण त्यांना पैसे मिळतात. बाकी काय मिळणार आहे? बाकी जनतेचं काहीच मिळणार. जनता फक्त मतदान पैसे देऊन मतदान करून घेतात, बाकी सोडून देतात जनतेला वाढ्यावर. बाकी काय तुम्हाला काय वाटतं प्रभागाचा विकास झालाय? नाही सर, फक्त इथलं इब्राहिमनगरचं आहे, फक्त अफवाचा बाजार आहे. अफवा करायच्या, अफवा सोडून द्यायच्या. मागल्याने केलं ते म्हणते मी काय त्याने केलंय, मी काहीच करत नाही. आणि आता याच्यामध्ये 4 वार्ड नगरसेवक आहेत. आता सगळं 4 जण गळ्यात रुमाल करून 4 फिरायचं. नंतर आपण त्याच्यापाशी गेले की ते म्हणते त्याच्यापाशी जा, ते म्हणते त्याच्यापाशी काय, हे एरिया माझ्याकडे नाही, ते एरिया माझ्याकडे नाही म्हणते. अनेक अपक्षही या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले. तुम्ही तुमच्या प्रभागातल्या अपक्षाला देणार का निवडून? अपक्ष दिला तर तेच करणार आहे, पक्षाचं केलं तर तेच करणार आहे. So नंतर ते एका नगरपालिकेच्या ठिकाणी तर एका ठिकाणी तेच बसणार आहेत ना, तिथं त्याचे मित्र तो आहेत ना, ते काय वाईट थोडंच आहे पण त्याच्यासाठी. मतदानाचा अधिकार तर बजावावा लागेल. करावंच लागेल ना, करावं लागेल. कोणालाही करू आता, कोण येईल काय आता सांगता येईल. म्हणजे आता मताचं काही सांगता येत नाही. आता निवडून येईल तेच म्हणता येईल. आता कोणाचं नाव घेऊ आपण, सांगा ना. आता आपण नाव कोणाचं घेऊ शकत नाही, जे निवडून येईल तेच येईल. हवा कोणत्या पक्षाची चालू आहे? अपक्षाची आहे. समधीचीच हवा आहे, पण समधी हवा समधीची. वारं आली की समधीकडे जाते, झाडाला जाते, घरावर जाते, प्रत्येकावर जाते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी ज्याची हवा दिसल हवा काहीच नाही. निवडून आल्याच्या नंतर त्याची खरी हवा, आधी कोणाची हवा नाही, आधी सर्वांचीच हवा आहे. आतापर्यंत कोणती म्हणजे कोणती मोठी फॅक्टरी आहे? लातूर आपल्या नंतरचा जिल्हा आहे. किती फॅक्टरी आहेत? बीड, परभणी काय इथं चलवून ऑटो, शाळेची गाडी, मिस्त्रीचं काम, नाहीतर भाजीपाला, बस. बाकी काय आहे उद्योग? दुसरं काय? काच खाली होते का बघा तुम्ही येऊन उद्या इलेक्शन झाल्यावर. इथं फक्त एमएलए आले, चला आता उद्या मुख्यमंत्री आले तर काय होणार? त्याच्या गाडीच्या मागे पळता, मग जनतेच्या मागे कोणी पळते काय? कोणीच पळत नाही. जनता कुठेच नाही. ऑटोवाल्याला फाईन, मोठ्या गाडीला सोडून द्यायचं. काय कामात झाले? काय काय कुठं काही न्याय? सायरन वाजत मोठी गाडी आली, चला साहेब आले, साहेब आले. यामध्ये कुठेतरी मतदारांचंही चुकतं. मतदार वाट बघतात निवडणूक येण्याच्या मतदान करायच्या आधी. मग तेव्हा काय होणार? तुम्ही मतदानदाराला आपलं करून घ्यायसाठी लालूच दिली, कोणाला काही पैशाची, कोणाला कशाची. मग मतदारांनीही कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे ना. मी समजून घेतो, तुम्ही समजून घ्या. बाकीचे समजतात का सांगा? बाकी समजतात का? कोणी समजते का मला सांगा? गल्ली जायचं बघा तर कोणी मोटरसायकल काढ म्हणजे काढत नाहीत गल्लीतून. गाडी कोणाला काढायची अडचण आली तर काढत नाहीत. या गल्लीमध्ये रस्ते खंदून ठेवले. आता हे एवढाले लेकर शाळेत येणारे असले त्याने कसं यावं सांगा बरं. वर्ष झालं आता गल्लीमध्ये. आता इलेक्शनच्या टायमाला सगळे समजा उभं राहिले. तुम्ही म्हणाले याची हवा आहे का, त्याची हवा आहे का, त्या सगळ्याची जरी हवा असेल, असे लेकर आता हे बरसातीमध्ये येतात, यायला किती त्रास होते. बापानं खंद्याला कडीला घेऊन रोडला आणून सोडायचे, मग हे व्हॅनवाला येऊन घेऊन जाणार. 4 महिने त्रास होते का नाही? मग आतापासून का कोणी रोड गल्ल्या बरोबर केल्या नाही? तुम्ही खंदून टाकल्या, मग केल्या का नाही बरोबर? नाही तर खंदायच्याच नव्हत्या, जशा होत्या तशा राहू द्यायच्या होत्या. अर्धायले काम करून टाकून दिले. ते बिल्डरवाला काही येऊन बघतो का? नाही. नगरसेवक येऊन बघतो का? नाही. इलेक्शनच्या टायमाला बरे सगळे बघतात येऊन. मग 8 वर्ष का लागले इलेक्शन व्हायला? 8 वर्ष आता एक एक गली फिरतात, तेव्हा का कोणी आतापासून बघलं नाही? सांगा ना. तुम्ही बोला काहीतरी. काय वाटतं मग आता यावेळेस मतदार काय करणार? पक्षाला देणार की अपक्षाला? पक्ष कोणता बी येऊ जा, एक विकासात्मक चेहरा असतो. पक्ष कोणता आला, पहिल्याचा आला किंवा दुसरा नवीन जरी आला, त्याचा काही देणं घेणं नाही. गल्लीतले काम करण्याला महत्व आहे. जे गल्ली काय वाटतं प्रभागाचा विकास झालाय का? चौकामध्ये तुम्ही व्यवसाय करता, तरी काय वाटतं चौकाचा विकास झालाय का आणि प्रभागाचा झालाय? नांदेड मध्ये फक्त पाण्याचा प्रश्न आहे, नळाला पाणी व्यवस्थित हे नाही. मेन मुद्दा ते आहे. नांदेडच्या तर बाजूलाच गोदावरी आहे. अहो गोदावरी 100 नांदेडला पाणी पाहिजे, पण एका नांदेडला पाणी रोज भेटणार आहे ना. 800 पाणी भेटायलंय एकाच नांदेडला, 8 रोजाला पाणी भेटायलंय. तळ्यामध्ये राहून आम्ही उपाशी आहे पाण्यासाठी. 50 वेळा पाय फुटते, 50 वेळा पाय. रोजचं 2 वेळेस पाणी आलं पाहिजे, सकाळ संध्याकाळ. बरोबर. हे मागणी आमची, बाकी काही नाही.
पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, या सगळे प्रश्न हे भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्ष होऊन गेले आणि आजही या भारतातल्या निवडणुका त्याच प्रश्नांवरती घेतल्या जातात, जे प्रश्न वर्षानुवर्ष होतात आणि त्यावरती हजारो कोटींची बजेट महानगरपालिकांना येतात आणि त्याच मुद्द्यांवरती वर्षानुवर्ष निवडणुका होत असतात. मग ही कुठेतरी गोष्ट लाजिरवाणी आहे आणि नागरिकांनी, मतदारांनीही समजून घ्यायला पाहिजे की नेमकं मतदान कोणाला करायचं. संध्याकाळी येणाऱ्या पॉकेटला बघून मतदान करायचं की उमेदवाराचा चेहरा बघून, त्याचं काम बघून, त्याचं कार्य बघून अशा विकासात्मक चेहऱ्याला मतदान करायचं, ही ठरवण्याची वेळ ही नांदेडच्या नागरिकांकडे आहे. जर नांदेडचा विकास करून घ्यायचा असेल तर तुम्हाला योग्य चेहरा पाहावा लागेल, विकासात्मक चेहरा पाहावा लागेल आणि त्याने खरंच समाजसेवेमध्ये अग्रेसर आहे का असा चेहरा पाहावा लागेल. घराणेशाहीला, पैशाला आणि आमिषाला बळी पडून जर तुम्ही मतदान देत राहिलात तर हीच परिस्थिती तुमच्यावरती ओढवणार आहे. आणि 75 वर्ष नाही, इथून पुढच्या येणाऱ्या 150, 200 आणि अगणिक वर्ष हेच प्रश्न निवडणुकीचा मुद्दा राहणार आहेत. नाली, रस्ते, पाणी हे प्रश्न सुटून आता कुठेतरी नांदेडला डेव्हलप करण्यासाठी, बेरोजगारीवर आवाज उठवण्यासाठी, नांदेडमध्ये आधुनिकीकरण येण्यासाठी आणि नांदेडमधल्या शाळांना डिजिटल स्वरूप येण्यासाठी, नांदेडला हाय क्लास सिटी करण्यासाठी आज क दर्जाची महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेला अ दर्जापर्यंत घेऊन जाण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा हा इथल्या नागरिकांचा असतो, इथल्या मतदारांचा असतो. त्यामुळे मतदारांनी विचार करायला पाहिजे नेमकं आपण करायचं काय, मतदान कोणाला करायचं, संध्याकाळी येणाऱ्या आमिषाला बळी पडायचं की विकासात्मक चेहऱ्याला मतदान करायचं. ही सगळी जबाबदारी आता इथल्या नांदेडच्या जनतेकडे आहे. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमी जी प्रभाव पाडेल. धन्यवाद.